तर आता आपले क्लासेस वगैरे सगळे व्यवस्थित चालू आहेत आणि तुम्हाला माहित आहे आपण ॲट ईच मंडे प्रत्येक मंडेला आपण टेस्ट घेतो, फक्त ती केमिस्ट्रीची असते. अँड ॲट द लास्ट मंडे ऑफ ईच मंथ वी ऑल्सो कंडक्ट ग्रँड टेस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला PCBचा सिलेबस असतो, बरोबर. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तुमच्या नीट पॅटर्ननुसार आपण प्रत्येक शेवटच्या सोमवारी प्रत्येक महिन्याला टेस्ट घेतो. तर त्या टेस्टमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळतात त्याचं प्रॉपर ॲनालिसिस होणं गरजेचं असतं आणि अभ्यास कशा प्रकारे करायचा असतो हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कन्सिस्टंट प्रिपरेशन करावं लागतं आणि हे कन्सिस्टंट प्रिपरेशन केल्यानंतर त्याचा जे रिझल्ट असतो तो तुम्हाला फ्रूटफुल किंवा जबरदस्त मिळतो. तर आता इथून पुढे आपण त्या टेस्टमध्ये प्रत्येक महिन्याला जी शेवटच्या सोमवारी टेस्ट होते त्या टेस्टमध्ये जो विद्यार्थी टॉपर येईल त्याला आपण इथून पुढे प्राईज देणार आहोत. ते प्राईज काय असेल, एखादं छोटं बुक असेल किंवा एखादा पेन असेल. प्राईज तुम्हाला एक ॲप्रिसिएशन म्हणून दिलं जातं. ते प्राईजचा अर्थ तुम्ही अदरवाईज घेऊ नका. प्राईज कोणाला मिळतं? जो अभ्यास करतो, ज्याचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स असतो त्याला ते प्राईज मिळतं. तर आत्ता जी लास्ट सोमवारी मंडेला टेस्ट झाली त्याच्यामध्ये सुशांत भांड हा जो विद्यार्थी आहे तो PCB मधून टॉपर आलेला आहे, तर त्याला आज आपण प्राईज देणार आहोत. ओके ओके, लेट्स गिव्ह बिग हँड हिम. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन. अरे राहू दे. तर आता हे पहा, प्रश्न हा नाही आहे की प्राईज त्याला मिळालं, तुमच्यापैकी दुसऱ्याला पण मिळू शकतं ते पुढच्या टेस्टमध्ये. प्रश्न आहे ते त्यालाच का मिळालं, त्याचं कारण असं आहे तो कन्सिस्टंटली तो अभ्यास करत असतो. म्हणजे ते असं विनाकारण कोणालाही मिळत नाही. हे प्राईज फक्त एका टेस्टमध्ये त्यानं टॉप केलेलं आहे. तुमचा अल्टिमेट एम नीटची एक्झाम आहे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला टॉप करायचं असेल, चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर कन्सिस्टंट अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. इथं बरेचसे आता तुम्ही आहात, युअर ग्रुप ऑफ 30 स्टुडंट्स, 30 to 35 लिमिटेड विद्यार्थी आहेत आपल्याकडे. त्याचा एक बेनिफिट तुम्हाला होईल. काही विद्यार्थी इथं कंटिन्युअसली अभ्यास करत बसले असतात. बाजूच्या हॉलमध्ये आपली लायब्ररी आहे. तुम्ही जर असा अभ्यास केला तर नेक्स्ट मंथमध्ये या ठिकाणी तुम्ही पण असू शकता. तुम्हाला एक अप्रिसिएशन करण्यासाठी किंवा काही प्रोत्साहन म्हणून हे सगळं बक्षीस वगैरे देण्यात येत आहे. याचा तुम्ही पॉझिटिव्ह फ्रेमनं विचार करा आणि प्रिपरेशन राईट डायरेक्शननं सुरू करा. तुमच्या हातामध्ये वेळ अजून आहे, आता सध्या भरपूर वेळ आहे. तो जर वेळ तुमच्या हातामधून निघून गेला तर अजून 2-3 महिन्यानंतर तुम्ही काही करू शकणार नाही. कारण 3 महिन्यानंतर तुम्ही जून किंवा जुलैमध्ये असणार, त्यावेळेस सिलेबस खूप क्विकली पुढे जाईल आणि तुमच्या हातामध्ये असणारा वेळ खूप पटकन निघून जाईल. गोष्टी इन्व्हर्सली प्रपोर्शनल होतील. सिलेबस जास्त होईल, वेळ कमी होईल. आणि जर गोष्टी इन्व्हर्सली प्रपोर्शनल झाल्या तर मग मात्र तुम्हाला बाउन्स बॅक करणं खूप अवघड जाईल. त्याच्यासाठी तुम्ही आता कन्सिस्टंटली अभ्यास करा. मेक युअर प्लॅन, टाइम टेबल तयार करा आणि ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, कन्सिस्टंट परफॉर्मन्स दिला, डाऊट तुमचे विचारले, तर नेक्स्ट मंथमध्ये जी टेस्ट होईल ते प्राइज घेण्यासाठी तुमच्यापैकी दुसरं कोणीतरी असू शकेल. ओके, आपल्या टेस्ट बद्दल जर सांगायचं, सुशांत भांड आहे. आपण जेव्हा 11वीची बॅच स्टार्ट केली तेव्हापासून तो आपल्याकडे रेग्युलर आहे. त्याच्यामध्ये 1-2-3 क्वालिटी जी मी एकदम जबरदस्त बघितल्यात ते म्हणजे काय, खूप डेडिकेटेड स्टुडंट आहे. ओके, नीट हा जो कोर्स आहे हा 2 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये खूप अप अँड डाऊन्स येतात, कधी मार्क्स वाढतात, कधी मार्क्स कमी येतात. पण सुशांतमध्ये एक क्वालिटी काय की तो रेग्युलर क्लासला असतो. आज जर समजा उद्या जर क्लास असेल तर तो बरोबर, म्हणजे सुट्या लागलेल्या असतील आणि त्याच्यानंतर जर यायचं असेल उद्या क्लास असेल तर तो आजच येतो. ॲक्च्युली तो बाहेर गावचा आहे, पण इतका एकदम डेडिकेटेड आहे. वर्ड टू वर्ड, पॉईंट टू पॉईंट तो लक्ष देतो आणि प्रत्येक डाऊट, प्रत्येक MCQज तो आम्हाला विचारतो. जे विद्यार्थी डाऊट्स क्लिअर करतात, ज्या विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते आमच्याशी शेअर करतात, ओके, त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा 100% येतो. आणि आमचा जो एक्सपिरियन्स आहे सध्या त्याचा स्कोर 550-650 पर्यंत आहे. 540, 560, 70 पर्यंत येतोय त्याचा स्कोर PCBचा. ओके, हाच जर त्यांनी आता जे तो प्रिपरेशन करतोय हे जर त्यांनी कन्सिस्टंट ठेवलं फक्त आता, तर 100% फ्युचरमध्ये तो 650, 650 पेक्षा जास्त मार्क हे त्याचे 100% येणार आहे. येतंय लक्षात? तर तुम्ही सुद्धा
त्या अप्रोचनी, त्या एनर्जीनी तुम्ही रेग्युलर प्रिपरेशन करा, रेग्युलर डाऊट विचारा आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही क्लास रेग्युलर अटेंड करा. हे माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार तो एकही दिवस क्लास त्यांनी मिस केलेला नाहीये. ओके, तो रेग्युलर प्रेझेंट असतो. तर तुम्ही ह्या गोष्टी करा, 100% तुमचा सुद्धा रिझल्ट जो आहे तो फार चांगला येतो. ओके.